तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला तुम्हाला अधिकारी काही सांगतात आणि तुम्हाला त्याच्यावर उत्तर नाही, एक लक्षात घ्या सरपंच इथे असलेल्या सगळ्या सरपंचांना, तुम्ही ज्या वेळेला निवडून येता आणि त्या खुर्चीवर बसता तेव्हा तुमची जबाबदारी आहे. त्या खुर्चीची जबाबदारी काय? लोकांचे प्रश्न सुटत नसतील आणि तुम्ही त्या खुर्चीवर आहात आणि तुम्हाला कळत नाही, तुम्हाला विचारलं नको कोणाला, तुम्हाला लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे ना सरपंचांना. फक्त ग्रामसेवकांना विचारून नाही करणार. सरपंच म्हणून तुम्हाला बसवलं ना आम्ही तिथे, मग तुम्हाला काम करता येत तसं विचारा त्यांना, येतं त्यांना. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये 2 पाड्यामध्ये योजना सुद्धा साधी झालेली नाही. कसलं ग्राम स्वराज्याने ग्रामाची कल्पना करोड रुपये खर्च करतो, 3,90,000 कोटी रुपये. आता हे समोर आलं, लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. ग्रामसभेला जाता का? नाही जायचं. ग्रामसभेला जायचं नाही, कधी विचारायचं नाही संघटनेला विचारायचं नाही, जिल्हा परिषद सदस्याला विचारायचं नाही, ग्रामपंचायतीला विचारायचं. तुम्ही सगळे मेळ्यातली तरुण पोरी आहात सगळ्या. सुरेश संघटनेचे जे इतर लोक आले त्यांनी लक्षात घ्या, हे आपलं पराभव. तुम्ही फक्त अधिकाऱ्यांचं ऐकता का? मग अधिकारी तुमचं ऐकत नाही तर कुणाला सांगतात? फक्त ग्रामसेवकाला आणि याला धरून नाही जाणार. ग्रामसेवकांना जबाबदार धरलंच जाणार, पण सरपंच म्हणून तुम्हाला पण जबाबदार धरणार का? 5 वर्षाने तुम्हाला जाऊन लोकांकडे मतं मागायची की नाही मागायची? अशा पद्धतीने कामं कशी होणार? जाधव साहेब आणि बीडीओ साहेब, आपण पण ऑफिस सोडून जर अशा गावागावात जायला सुरुवात करा. काय चालतं गावामध्ये आपल्याला कळलं पाहिजे. हे एका गावाचा फक्त नमुना बघतो. या पद्धतीने कामं करणार का आपण? करोडो रुपयाचा खर्च करणार, तुमचे वेतन आयोग येणार, एवढ्या कामाचा परफॉर्मन्स तर पाहिजे. हे जे अंतर्गत जोडण्या वगैरे आहेत ना, सगळी कामं फटाफट सुरू करून टाकायची सोमवार मंगळवारपासून. ठीक आहे बाबा, काही ठिकाणी सुरू केले, अजिबात उशीर नाही लावायची आणि लोकांना सांगत जायचं. पहिला बोर्ड लावून टाका, लोकांना सांगा मी बॉडी वगैरे ओळखत नाही, लोकांना सांगायचं, सरळ लोकांना, थेट लोकांना सांगायला सुरुवात करा. तुम्ही निवडून आलेले सदस्य, सरपंच, ग्रामसेवक काही कराल आणि लोकांच्या टोप्या घालाल. लोकांना कसं आलेले लोक जबाबदार आहेत, लोक उत्तर प्रश्न विचारत नाहीत. म्हणून मी आज आलोय लोकांना सांगायला, तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करा. आता गप्पा बसू नका. तुमच्या ग्रामपंचायतचं ऑफिस कुठे आहे? कधी जाता का?